हॅलो एव्हरीवन. काल आपण केमिकल कायनेटिक्स नावाचं चॅप्टर जे आहे ते स्टार्ट केलं होतं. होप सो माझा आवाज येत असेल तुम्हाला. बाजूला कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे, सुरूच राहते कुठे ना कुठे, बट तरी सुद्धा थोडं मोठ्याने बोलते मी. पहा, आता केमिकल कायनेटिक्स मध्ये काल आपण पाहिलं होतं की केमिस्ट्रीची अशी ब्रांच आहे विच डील्स विथ रेट ऑफ रिएक्शन, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रेट ऑफ रिएक्शन अँड मेकॅनिझम ऑफ द रिएक्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण असं पाहिलं होतं रेट ऑफ रिएक्शन म्हणजे काय, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनी स्पेसिस, मीन्स इंक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट और डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट विथ रिस्पेक्ट टू टाइम ला म्हणतो आपण रेट ऑफ रिएक्शन. दोन टाईपचे रेटही आपण पाहिले होते. एक पाहिला होता ऍव्हरेज रेट आणि दुसरा पाहिला होता आपण इन्स्टंटेनियस रेट. ऍव्हरेज रेट म्हणजे एक टाइम इंटरवल, एक मोठ्या टाइम इंटरवल मध्ये काढलेल्या रेटला म्हणतात ऍव्हरेज रेट, आणि ऍट एनी इन्स्टंट जो काढलेला रेट असतो त्याला म्हणतो आपण इन्स्टंटेनियस रेट. ठीक आहे. आज आपण काय पाहणार आहे, तर आज आपण एक एक्झाम्पल पाहणार आहे. पहा, आता मी एक एक्झाम्पल लिहिते. एक रिएक्शन A plus thrice B it give twice C. In this reaction A and B are reactants and C is product. हा A आणि B हे कंझ्युम होऊन राहिले म्हणजे यूज होऊन राहिले, and C is the product which is formed. आता बघा काय होतं की A किती कंझ्युम होऊन राहिलं, 1 मोल. काही कोएफिशिएंट नाहीये म्हणजे किती आहे, 1 मोल ऑफ A इज कंझ्युम. ऍट द सेम टाइम किती मोल्स B कंझ्युम होऊन राहिला, 3 मोल्स ऑफ B इज कंझ्युम. बट when 1 mole of A and 3 moles of B are consumed, 2 mole of C is formed. किती C फॉर्म होऊन राहिला, 2 mole of C. मग आपण काय घेऊ, पण रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ A चा कन्झम्पशनचा रेट आणि B च्या कन्झम्पशनच्या रेट मधलं रिलेशन काढायचं आपल्याला. आता जेव्हा A किती होतो, 1 मोल, B किती होतो, 3 मोल्स. याचा अर्थ काय झाला की B हा A च्या 3 टाइम्स कंझ्युम होऊन राहिला. समजलं? पहा, इथे काय लिहू आपण, रेट ऑफ कन्झम्पशन, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ B इज इक्वल्स टू किती झालं, 3 टाइम्स रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ A. इज इट क्लिअर? क्लिअर झालं का तुम्हाला? जेव्हा 1 मोल A गायब होऊन राहिला, किती, 1 मोल A, B किती गायब होऊन राहिला, 3. म्हणजे B चा रेट कन्झम्पशनचा A च्या किती टाइम्स झाला, 3 टाइम्स. असा त्याचा अर्थ आहे. मग रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ B म्हणजे काय, मायनस ddt ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ B इज इक्वल्स टू मायनस ddt ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. बट A च्या रेटच्या किती टाइम्स येतो, 3 टाइम्स. समजलं? सिमिलरली आता A आणि C मधलं रिलेशन घेऊ आपण. तर रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ C इज इक्वल्स टू 2 टाइम्स. म्हणजे जेव्हा 1 मोल A कंझ्युम होऊन राहिला तर C किती प्रोड्यूस होऊन राहिला, 2 मोल्स. म्हणजे C चा जो रेट आहे तो A च्या कन्झम्पशनच्या डबल झाला, म्हणून 2 इंटू रेट ऑफ कन्झम्पशन. तुम्ही कन्झम्पशनच्या ठिकाणी डिसअपिअरन्स पण म्हणू शकता. काय म्हणू शकता, डिसअपिअर. कोण डिसअपिअर होऊन राहिलं, A डिसअपिअर होऊन राहिलं. ओके. देअरफॉर रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ C कसं लिहिणार, प्लस ddt ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ C इज इक्वल्स टू 2 मायनस साइन घेणार कारण कन्झम्पशन आहे, ddt ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. आलं लक्षामध्ये? आता तुम्हाला कोणाचं रिलेशन घ्यायचंय, B आणि C चं पण असंच काढू शकता तुम्ही. कोणाचं, B आणि C. मग रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ C इज 3/2 टाइम्स. किती, या 2 ला पण शिफ्ट करावं लागेल ना तिकडे. काय सांगू राहिले मी, पहा, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ C किंवा रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ B, रेट ऑफ डिसअपिअरन्स किंवा कन्झम्पशन, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ B इज इक्वल्स टू, आता पहा हे काय होतं, थ्राइस B
इक्वल टू ट्वाइस सी. आता ज्याचा रेट करायचा आहे त्याच्या अपोजिट तो आहे तो 1 मोल करून टाकायचा तुम्ही. परत पहा, आता तुम्हाला इथे बीचा रेट काढायचा होता तर ए 1 मोल साठीच होता. इथे सीचा रेट काढायचा ए 1 मोल साठीच होता. आता तुम्हाला काय करायचं आहे, कोणाचा काढायचा आहे, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी काढायचं आहे. मग रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी काढण्यासाठी सीला तुम्हाला 1 मोल करायचंय. म्हणजे कितीने डिव्हाइड करतात 2 नी. म्हणजे हे काय झालं, 3/2 बी इज इक्वल्स टू सी. आता जेव्हा 1 मोल ऑफ सी फॉर्म होऊन राहिला तर बी किती कन्झ्युम होऊन राहिला, 3/2 मोल. म्हणून इथे काय लिहिला, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी इज किती टाइम्स आहे, किती टाइम्स आहे रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी, सीच्या किती टाइम्स आहे, 3/2 टाइम्स रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी. मग कन्झम्पशन आहे म्हणून मायनस ddt of concentration of B is equals to 3/2 ddt of concentration of C. झालं का क्लिअर? हे एक्झाम्पल मी परत एकदा तुम्हाला समजून सांगते. सगळ्यांनी बोर्डवर लक्ष द्या आणि एकदा रिएक्शन बघा. ठीक आहे, पहा रिएक्शन काय दिलेली आहे तुम्हाला. आता हा जो टॉपिक घेतलेला आहे मी आजचा, हा खूप इम्पॉर्टंट आहे. कोणतंही न्यूमेरिकल तुम्ही या टॉपिक वरून सोडवू शकता. आता पहा टॉपिक काय आहे. टॉपिक असा आहे, तुम्ही चेक करून घ्यायचं सिलेबस कोणता कट झालेला आहे, कोणता आहे. मी काही सिलेबस तो चेक नाही केला, मी पूर्ण शिकवून राहिले तुम्हाला. ए प्लस ट्वाइस बी इज ट्वाइस सी. सगळ्यात आधी रिएक्शनचा अर्थ पहा. ए आणि बी काय आहे, रिएक्टन्स. सी काय आहे, प्रोडक्ट. ए आणि बी काय होणार, कन्झ्युम. कन्झ्युम म्हणजे डिसअपियर होतील, ते हळूहळू दिसणार नाही. सी काय होणार, फॉर्म. जेव्हा 1 मोल ए डिसअपियर होतो तर 3 मोल बी डिसअपियर होणार. मग ए आणि बी मधलं रिलेशन काय आहे की ए जर 1 मोल गायब होऊन राहिला तर बी किती होऊन राहिला, 3 मोल. म्हणजे एच्या 3 टाइम्स झाला. म्हणून रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी इज 3 टाइम्स रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए. आणि रेट कसं लिहितो आपण, मायनस डीडीटी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज इक्वल्स टू मायनस डीडीटी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. याला म्हणतो आपण रेट. जर रिएक्टंट असेल तर डिसअपिअरन्स और कन्झम्पशनचा रेट म्हणणार, प्रॉडक्ट असेल तर फॉर्मेशन. 3 टाइम्स आहे. आता सी आणि ए मधलं रिलेशन पहा. ए 1 मोल गायब होऊन राहिला तर सी 2 मोल्स फॉर्म होऊन राहिला. ठीक ना, सी डबल फॉर्म होऊन राहिला. म्हणून रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी इज 2 टाइम्स रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए. हा फॉर्म होऊन राहिला म्हणून प्लस साईन, हा कन्झ्युम होऊन राहिला म्हणून मायनस साईन. आता हे दोन तर खूप सिंपल आहे. जर तुम्हाला बी आणि सी मधलं रिलेशन काढायचंय, कोणामधलं, बी. जेव्हा 2 मोल बी कन्झ्युम 3 मोल बी कन्झ्युम होतो तर 2 मोल सी फॉर्म होतो. मग यांच्यामधलं रिलेशन काढायचंय. तुम्हाला काढायचं आहे रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी. बीचा कन्झम्पशनचा रेट काढायचा आहे इन टर्म्स ऑफ सी. तर सीला 1 मोल करून टाका. मग सीला 1 मोल करण्यासाठी इथे 2 ने डिवाइड केलं. मग इथे 2 ने डिवाइड केलं तर हे 2 गायब झाले, 3/2. मग आता काय लिहिणार आपण, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी इज 3/2 टाइम्स रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी. रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी, बीच्या कन्झम्पशनचा रेट किती झाला, बीच्या कन्झम्पशनचा रेट